धन्य जे ऐकती, शिवरात्री कथा धन्य जे ऐकती, इच्छिले पावती सर्व काही, पातकांचा नाश पुण्य वाढे फार, पातकांचा नाश पुण्य वाढे फार, शेके विश्वंभर कृपा करी, भोग जाय त्याचा करीती सन्मान, भोग जाय त्याचा करीती सन्मान, काळ करी चरण सेवाची, पातकांचा नाश पुण्य वाढे फार, पातकांचा नाश पुण्य वाढे फार, शेकी विश्वंभर कृपा करी, नामा म्हणे शिव अक्षरे ही दोन्ही, नामा म्हणे शिव अक्षरे ही दोन्ही, जपावी सज्जनी वारंवार, पातकांचा नाश पुण्य वाढे फार, पातकांचा नाश पुण्य वाढे फार, शेके विश्वंभर कृपा करी, पांडुरंग राम नारायण ज्यांनी जनार्दन आयुष्य देखे. आणि महाराज आम्ही प्रत्येक कीर्तनात सांगतो, अगदी बोंबलून बोंबलून सांगतो, सध्या कलियुगामध्ये नितांत समाजाला गरज असेल तर करू हे कीर्तन राम नारायण, बरं का. आणि म्हणून कीर्तनातून आपल्याला महाराज मी किर म्हणजे झाडणे, तणू म्हणजे शरीर, शरीर झाडण्याचं साधन त्याला नाम म्हणतात. आणि ते नाम जोपर्यंत आम्हाला प्राप्त झालेलं नाहीये तोपर्यंत आम्ही स्त्रीमध्ये आत्मी पाहतो, पुरुषामध्ये आत्मा पाहतो. आणि म्हणून या विश्वामध्ये बलात्कार, व्यभिचार, अत्याचार, खून, खराबे, लक्षात का, या सगळ्या गोष्टी सध्याच्या प्रचलित कलियुगामध्ये आहेत. त्याचं महत्वाचं कारण हे आहे. म्हणून आपल्याला महाराज समतेवर यायचंय, आपल्याला समतेवर यायचंय. आणि समतेवर येण्यासाठी आपल्याला कीर्तन करायचंय, बरं का. करू हे कीर्तन राम नारायण, लक्षात का. नामदेव महाराजांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर निवृत्तीनाथ महाराजांनी नामदेवरायांना बोलावून घेतलं आणि माऊली ज्ञानोबारायांना थोडस सूक्ष्म अहंकार झाला होता योगाचा. ज्ञानाचा अहंकार माऊलीला झाल्यामुळं निवृत्ती दादांनी नामदेवरायांना बोलावून घेतलं आणि नामदेवरायांना सांगितलं, माऊली ज्ञानोबराया आणि नामदेवराया तुम्ही जरा तीर्थाटन फेरफटका मारूया. म्हणून महाराज निघाले. अगदी वेळ आपल्याला पुरे 10:30 वाजता कार्यक्रम संपवायचा आहे. औंढ्या नागनाथाला गेलं एवढंच सांगतो मी. औंढ्या नागनाथाला स्वारी केल्यानंतर त्या ठिकाणी तिथली सर्व शैव, मला काय सांगायचंय, औंढ्या नागनाथाला भगवान शंकराचं भव्य आणि दिव्य असं मंदिर आहे. सर्व मंडळी शैववंशीय आहे. आणि तिथे नामदेवराया गेल्यानंतर त्या शैववंशीय मंडळीला, त्या वारकऱ्यांना हे कळलंच नाही का हा जो कीर्तनकार आहे, वारकरी आहे की शैव आहे. जेव्हा कीर्तन सुरू झालं आणि पांडुरंगा करू प्रथम नमन जेव्हा झालं, मग त्याने ठरवलं कीर्तन मोडा. आमच्याकडे पांडुरंगाचं नमन चालत नाही, लक्षात का. आमच्या भगवान शिवाच्या मंदिरासमोर पांडुरंगाचं नमन चालणार नाही महाराज, तुमचं कीर्तन मोडा. आणि कीर्तन मोडलं. कीर्तन मोडल्यानंतर आमचे नामदेवराय माऊली ज्ञानोबाराया मंदिराच्या पाठीमागे गेले, कारण काही मंडळी त्यांच्याही बाजूने होतीच, लक्षात का. सगळीकडे चालतंय ते. आणि पाठीमागे मंडळी गेली, तिकडे कीर्तन सुरू झालं. आणि तिकडे जसं कीर्तन सुरू झालं, पांडुरंगाला नमन केलं, माऊली ज्ञानोबारायानं नामदेवरायाने नमन केलं महाराज. आणि फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती, नामदेव हाती. मला काय सांगायचंय, अरे ज्याने भगवान शंकराचं देऊळ फिरलं, उलट फिरलं. मी जिथे कीर्तन चालू होतं तिकडे पुन्हा तिथे सन्मुख झालं मंदिर. असे नामदेवराया. मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्यांनी जो अभंग घेतलेला आहे त्या अभंगामध्ये नामदेवराया भगवान शिवाची स्तुती करतायत, की ज्यांच्या विरोधात एवढा मोठा बंड पुकारला गेला. महाराज नामदेवाच्या बाबतीत सांगायचं झालं तर नामदेवांचं चरित्र, नामदेवांचं कार्य महाराष्ट्रात नाही, पंजाबमध्ये नामदेवांची मंदिरं, पंजाबमध्ये नामदेवांचं कार्य घुमानमध्ये. आणि घुमानमध्ये नामदेवरायांची झोपडी होती महाराज, एका रात्रीत मोडली. आता आपण पाहिलं ना, मस्कल, घोटसई, गुरिवली, खडवली, जरा रेल्वेने जाऊन पहा काय गंमत झाली ती.
एकही चाल शिल्लक राहिली नाही बरं का. अहो महाराज, समाजाने ठरवलं, घुमानच्या समाजाने ठरवलं, नामदेवरायांची झोपडी एका रात्रीत जमीनदोस्त केली. नामदेवांचं कार्य त्यांना नको होतं महाराज. पण त्याही स्थितीमध्ये नामदेवरायाने उत्तर आयुष्यापर्यंत पंजाबात परमार्थाचं बी रोजलं बरं का. आणि त्यांचं जे कार्य ते पंजाबमध्ये. आणि असे नामदेवराया महाराज आजच्या अभंगातून ते सुंदर वर्णन करताय. शिवरात्री कथा धन्य जे ऐकती बरं का, इच्छिले पावती सर्व काही. आजची जी सेवा आहे शिवरात्री निमित्त आहे महाराज. शास्त्राने प्रचलित केलेले एकूण 5 पर्व आहेत आपल्या जीवनामध्ये. आणि 5 पर्वांमध्ये पहिलं पर्व आहे नृसिंह जयंती, दुसरं पर्व आहे वामन जयंती, तिसरं पर्व आहे श्रीकृष्ण जयंती, चौथं पर्व आहे रामनवमी, आणि 5वं आहे महाशिवरात्र. आणि मी म्हणतो हे महापर्व आहे. 5 पर्वांपैकी महाशिवरात्र हे महापर्व आहे. आणि ज्याप्रमाणे आमच्या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, कोजागरती बरं का. सध्या मी कोजागिरीचा उपयोग वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. दूध विकत आणायचा आणि त्याला आठवीत बसायचा बरं. कोजागरती छत्रपती शिवाजीराजे घोड्यावर बसायचे, वेश पालटून बसायचे, राजे म्हणून नाहीत. आणि संपूर्ण आपल्या राज्यात त्या दिवशी फेक फटका मारायचे. कोजागरती, कोण जागा आहे, कोण जागा आहे. आणि म्हणून आजची जी रात्र आहे महाराज, ही रात्र शिवाची आहे. मी म्हणतो रात्र वैऱ्याची आहे. आजची रात्र वैऱ्याची आहे. आणि म्हणून आमचे भगवान शिव आजच्या रात्रीला संपूर्ण महाराष्ट्रात नाही त्रैलोक्यामध्ये फेरफटका मारून राहिलेले आहेत. कोजागरती, कोण जागा आहे. आज कोण जागा आहे. आज महाशिवरात्र आहे. आज जागर करायचं आपल्याला. आज झोपला तो संपला. शिवरात्र फक्त आपल्या थोडक्यात पाहायचे महाराज. शिव रात्र आणि ऐकती 2-4 गोष्टी आपल्याला पाहायच्या. तर प्रस्तुत जो अभंग आहे त्या अभंगातून नामदेवरायाने उत्तम अशा प्रकारे आपले फायदे सांगितलेले आहे की तुम्ही शिवरात्र कथा ऐकली बरं का, तर तुमचा पहिला फायदा होईल पातकांचा नाश. काहीच करायचं नाही महाराज. पातकांचा नाश करायचा असेल तर शिवाची कथा ऐकायची फक्त. पातकांचा नाश होईल बरं का. पुढे पुण्य वाढे, आपोआपच पुण्य वाढू लागेल. दान धर्म करायची गरज, पातकांचा नाश होईल. दान धर्म करायची गरज नाहीये, मंदिरं बांधायची गरज नाही, पंढरपूरची यात्रा करायची गरज नाही, बद्री केदार कुठेही जाऊ नका. फक्त शिवाची कथा ऐका. एवढी कथा तुम्ही ऐकली, पुण्य वाढे फार. एवढ्याने थांबलं नाही नामदेव महाराज. शेकी विश्वंभर कृपा करी. तुमच्यावर विश्वंभराची कृपा होईल. त्याच्या पुढे सांगतो भोग जाय त्याचा. जे शिवरात्री कथा ऐकतील त्यांचा भोग जाईल महाराज. किती मोठा भोग असतो, तो संचिताचा असो, प्रियमान असो किंवा प्रारब्ध असो. प्रारब्ध असेल तरी सुद्धा जाईल. शिवरात्रीची कथा ऐकली तर भोग जाय त्याचा, करीती सन्मान. संपूर्ण विश्व तुम्हाला मान देईल. संपूर्ण विश्व तुम्हाला मान देईल. तुम्हाला पाहिल्यानंतर वाकड्या माना कोणी फिरवणार नाहीये. फक्त शिवाची कथा ऐका महाराज बरं का. करीती सन्मान आणि काल करी चरण सेवा त्याची. आणि काल त्याच्या पुढे हात जोडून उभा राहील. कुणाच्या पुढे? जो कथा ऐकेल. आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे शिव अक्षरे ही दोन. फक्त 2 अक्षरांचा तुम्ही जप केला, जपावी सज्जनी वारंवार, निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या एकंदरीत जगाचा विचार केला महाराज आपण तर 6 शास्त्रांची भानगड चालू आहे. अनादी कालापासून शास्त्र भांडून राहिलेले आहे. अनादी कालापासून अद्याप मिटलेलं नाहीये. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शास्त्रांची भानगड मिटणार नाहीये. कोणी म्हणतो देव आहे, कोणी म्हणतो देव नाही, कोणी म्हणतो सगुण आहे, कोणी म्हणतो निर्गुण आहे. लक्षात का? ही शास्त्रांची भानगड कधीच मिटणार नाहीये. लक्षात काय सांगायचं महाराज. जंगम पूजिती शिवाला,
जंगम बरं त्यांच्या जाऊ दे, तुम्हाला तो विषय सांगायचा नाही, पण जंगम पूजिते शिवाला, वैष्णव म्हणते विष्णूची आगला, यवन म्हणते थोर अल्ला आणि येशू म्हणते फिरंगी. फिरंगी म्हणतात आमचा देव कोण? येशू. आमचा देव येशू. अल्ला यवन म्हणते थोर अल्ला. मी काल सुद्धा सांगितलं महाराज की हे जे धर्म आहेत पोट जाती आहेत, हा धर्म नाहीये. धर्म सनातन धर्म आहे आणि सनातन धर्म हा आदी आहे. सनातन धर्माला संस्थापक नाही. आमच्या हिंदू धर्माला संस्थापक आहे आद्य शंकराचार्य, हे हिंदू धर्माचे संस्थापक आहे बरं का. फिरंगी मला काय सांगायचे, येशू ख्रिस्त हे एका विशेष धर्माचे संस्थापक आहे. कोणतो झरतुष्ट्र हा इस्लाम धर्माचा संस्थापक आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध हा बौद्ध धर्माचा संस्थापक आहे. म्हणजे हे ज्या बाकीचे जे धर्म आहेत त्या धर्मांना संस्थापक आहे, पण सनातन धर्म ज्याला म्हणतात त्या धर्माला संस्थापक नाहीये आणि तो धर्म अनादी आहे महाराज. आणि म्हणून अनादी धर्माचा विचार आपण जर केला तर ओम नमोजी शिवा अपरिमिता. काय सांगतात? ओम नमोजी शिवा अपरिमिता. महाराज फार सुंदर वर्णन आहे भगवान शंकराचं की हा भगवान शंकर जो आहे तो अपरिमित आहे. म्हणजे त्याचं कोणत्याच पद्धतीने वर्णन करता येणार नाहीये. भगवान शिव ज्याला म्हणतात तो आकारामध्ये नाहीये, तो आकारामध्ये नाहीये आणि त्याच्यासाठी आपला अभ्यास करावा लागेल. मंत्र जपका लागुनी भगवान शंकर सांगतात बरं का. भगवान शिव सांगतात मंत्र जपका लागुनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी. काय सांगतात? मंत्र जपका लागुनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी, परंतु तो मंत्र गुरुमुखे करुनी आधी घेईजे विधीने. तुम्ही विधीने तो मंत्र सद्गुरु माऊलीच्या मुखातून तुमच्या कानात ते ओतलं असेल बीज, ते अमृत, तर ते विधी, त्याला विधी आहे, त्या विधीप्रमाणे ते आपण जर ग्रहण केला असेल तर निश्चित भगवान शिव सांगतात मी तुमचा ऋणी आहे. लक्षात का? आणि हे जे तत्व आहे ते तत्व आपल्याला पाहायचंय. शिव या शब्दाचे मी आपला दोन अर्थ सांगेन बरं का. पहिला अर्थ आहे शिव म्हणजे हद्द. शिव म्हणजे हद्द. आपल्याला माहित आपण शेतकरी आहोत नाही का. शिव सरवलीच काही अशी माणसं कशी शेतकरी कसे काही की 4-4 इंच सरवतात, 6-6 इंच सरवतात. काय सरवतात? शिव. लक्षात का? त्याला शिव म्हणतात. दुसरे शिव शब्दाचा अर्थ आहे शिव म्हणजे बाट, शिवशील. हा बाट, त्याच्या पुढे नाही सांगत मी, पण एक बाट म्हणजे तो एक शब्द आहे शिव आणि एक शिव म्हणजे हद्द. या दोन गोष्टी आपल्याला हद्दपार करायच्या. या दोन गोष्टी आपल्याला हद्दपार कलियुगामध्ये करायच्या आहेत. आणि म्हणून नामदेव आणि अभंगाच्या पहिल्या शिवरात्र गाता धन्य जय गाती, 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 शिवरात्र सर्व काला
ऐकती शब्दात विशेष आहे बरं का महाराज. ऐकती जो शब्द आहे, ऐकती म्हणजे आचरण करणे. ऐकती याचा अर्थ श्रवण करणे नाही या ठिकाणी. शिवरात्री कथा धन्य जे ऐकती म्हणजे आचरणात आणायचं आहे. काही माणसं म्हणतात ऐकवलं पण ऐकलंच नाही. त्याला मी सुनावलं, समजा उदाहरणार्थ एखादा दारू पितो, त्याला मी ऐकवलं, अरे बाबा नको पिऊ, सोड दारू, वाईट आहे. काय झालं मग? नाही ऐकत. तुम्हाला पुन्हा विचारलं महाराज काय झालं, तुम्ही त्याला सुनावलं होतं ना? हो म्हणे सांगितलं पण ना ऐकत. ना ऐकत म्हणजे काय तर आचरणात आणत नाहीये. नामदेवानं इथे हे सांगायचं अभंगातून बरं का, श्रवणाशी सर्व येते. श्रवणाला सगळेच येतात पण ऐकून न ऐकती ते श्रवणाची होय माती. आता आम्ही सुद्धा ऐकायला आलो, आम्ही कीर्तन ऐकतो, पण ऐकल्यानंतर आपल्या आचरणात ते उतरलं नाहीये तर ते ऐकलं असं होणार नाहीये. शिवरात्री कथा धन्य जे ऐकती, ज्यांनी कथा ऐकली आणि आपल्या आचरणात उतरवली. बरं का, शिवरात्री कथा धन्य जे ऐकती. ऐकलं पाहिजे आपण. ती जर ऐकली कथा आपल्या आचरणात उतरवली. बरं का, उपमन्यू बाळ दूध मागू गेला. मला काय सांगायचंय, उपमन्यू नावाचं बाळ दूध मागायला गेला कोणाकडं, आपल्या फार गरिबी होती महाराज. मी कधी वेळ घेत नाही दृष्टांतामध्ये. अतिशय गरिबी असल्यामुळं मजुरी करायची त्याची आई उपमन्यू बाळाची, आणि त्याने तो काय आई काय करायची, पीठ विकत आणायची आणि पिठाचं दूध करून त्या बाळाला द्यायची. एक दिवशी ते बाळ रांगत रांगत शेजारी गेलं. शेजारी गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी ओरिजिनल दूध म्हणजे पाण्यासारखं दूध प्यायला मिळालं, पातळ दूध, परंतु पाणी टाकलेलं नव्हतं. लक्षात आलं का? ते दूध पाणी टाकलेलं नव्हतं परंतु पातळ होतं. ते पातळ दूध प्यायल्यानंतर ते बाळ घरी आलं. आईला विचारत आहे, मी आता ते शेजाऱ्याच्या बाळ्याकडे पिलो मी, तर ते दूध कसं होतं, पातळ होतं. पण आई आपल्याकडे जे दूध आहे ते एवढं जाड कसं? कारण ते किती जाड होतं की त्याच्या दुधाचा थेंब नव्हता. मला काय सांगायचंय, एक दुधाचा थेंब सुद्धा ज्याच्यात नव्हता असं दूध ते बाळ रोज प्यायचं. मग त्याने सांगितलं, बाळ ते ओरिजिनल दूध आहे, ते खरं म्हैशीचं गाईचं दूध आहे आणि ते विकत घ्यायची आपली ऐपत नाहीये, म्हणून तुला मी पिठाचं दूध करून देतो आई. आई मग ते दूध कुठे मिळेल? लहान मुलं फार चिकित्सक असतात महाराज. परवा उरूस पाहायला गेलो होतो. आमची महाराज 5 वर्ष झाली नाही अजून, लहान नात आहे. आम्ही तिकडनं ज्ञानेश्वर मंदिरापर्यंत आलो आणि तिने मला विचारलं, बाबा म्हणे कुत्री का जत्रेला आली नाहीत तिकडे उरसाला? कारण कुत्री कुठेच माहित ना.
बहुतेक कुत्री आमची इकडेच आहेत महाराज, ज्ञानेश्वर मंदिरापासून इकडेच त्यांचा बाजार आहे. तिने विचारलं बाबा कुत्री का तिकडे आली नाही, सगळी माणसं दिसत होती. मी सांगितलं की त्यांनी काल मीटिंग घेतलेली आहे, आज ते इकडे आहे आणि उद्या त्यांचा बाजार भरणार आहे तिकडे. उपमन्यू नावाचं बाळ त्याने आईला विचारलं, आई हे ओरिजिनल दूध कुठे मिळतंय? आता मला गंमत नाही सांगायची बरं का, फार गंमत आहे हो. शहरातील एक मुलगी खेडेगावामध्ये गेली आणि तिथे ती म्हणे दूध कुठे म्हणे, म्हैस दूध देते तुमच्याकडे म्हणे. कुठे खेड्यावर म्हैस दूध देते महाराज. खेड्यावर दूध कोण देते? म्हैस. आणि मुंबईमध्ये दूध कोण देतो? भैया. लक्षात का? मुंबईमध्ये भैया दूध देतो आणि खेड्यावर म्हैस किंवा गाय दूध देते. लक्षात का? आणि म्हणून उपमन्यू बाळ आणि त्याने आईला विचारलं, आई दूध कुठे मिळेल? तिने सांगितलं, बाळ हे दूध देवाकडे मिळतंय. आणि ती लहान चिमुकलं गोंडस बाळ, देवाकडे दूध मिळतंय. मग देव कुठे आहे? देव जंगलात राहतो. 5 वर्षाचा उपमन्यू बाळ जंगलात निघाला आणि जंगलात गेल्यानंतर भगवान शंकराची त्याने आराधना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले, धावतं सांगतो. आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर त्याने दुधाचा सागर उपमन्यूला दिला. आपल्याला फक्त शिव या शब्दावर थोडंसं संकलन करायचंय, कारण शिव म्हणजे महादेव नाही, शिव म्हणजे सदाशिव नाही, शिव म्हणजे भगवान शंकर नाही. बरं का? शिव शब्दाचा अर्थ आहे शिव परमात्मा. बरं का? सकल देवांचा जनिता, सकल देवांचा जनिता, त्रिगुण सत्ता चालविता, त्रिगुण सत्ता चालविता, त्रिगुण सत्ता चालविता, त्रिगुण सत्ता चालविता. सकळ देवांचा जनिता, ज्याने 33 कोटी देव जन्माला घातले, ज्याला मी शंकर म्हणतो ना, तो शंकर सुद्धा त्याचं लेकरू आहे. बरं का? ब्रह्मा त्याचं लेकरू आहे. विष्णूला सुद्धा त्याने जन्माला घातलं, त्याला शिव म्हणतात. आणि तो शिव परमात्मा आहे. आणि तो शिव परमात्मा निर्गुण निराकार आहे, अव्यक्त आहे. मला काय सांगायचंय, अशी जी अव्यक्त शक्ती आहे तिला शिव संज्ञा आहे. आणि तो जर शिव आहे तर नाथांचं इतकं महान वाङ्मय भगवान शंकराच्या बाबतीत आहे महाराज. बरं का? परा पश्यंती मध्यमा वेगला, वैखरी निराला शिवजान. का आपल्या लक्षात येईल महाराज, माझा विषय अध्यात्म आहे, माझा विषय अध्यात्म आहे. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या 4 वाण्या आहेत. आपल्याला शिवाची प्राप्ती करायची असेल तर परेच्या पलीकडे जावं लागेल. आणि म्हणून नामदेवाने सांगितलं, परेहुनी परते घर तेथे राहो. नामदेवचं घर परेच्या पलीकडे आहे, त्याला कोणी मोडणार नाहीये. लक्षात का? आणि त्याच्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट तयार केलेलं नाहीये. किती बाय कितीचं घर अजिबात नाही. निराकारी निरंतर राहिलो तुकोबरा. मला काय सांगायचंय, नामदेवांची झोपडी मोडल्यानंतर तुकोबाने विचार केला की आपल्या जीवनात असं घर बांधायचं ध्रुवासारखं अढल, ते कोणी हटवणार नाहीये. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलो से. तुकोबरा तिथे जाऊन राहिले. कुठे? निरंतर देशात जाऊन राहिले. आमच्या या महाराष्ट्रात ते थांबले नाहीत, भारत देशात थांबले नाहीत, निरंतर देशात जाऊन राहिले. त्याच्या पुढे जाऊन पाहूया. स्थूल सूक्ष्म कारण महाकारणा वेगळा, परब्रह्म पुतळा शिवदान. नाथराय सांगतात, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण आपले 4 देह.
हे एक शरीर आहे ना, या शरीरामध्ये एकूण 4 देह आहे. हा बाहेरचा आपला जो देह आहे याला स्थूल म्हणतात. त्याच्यामध्ये लिंग शरीर आहे. मी आणि माझे टाकी परते ओझे, किंवा मी आणि माझे आणि मी पण विसरले जायचे अंतकरण तोच एक संन्यासी दान पाळता. भगवंत गीतेत सांगतात मी आणि माझा पण ज्याला म्हणतो ते लिंग शरीर आहे. त्याच्या पुढे कारण शरीर आहे. कारणाच्या पुढे महाकारण आहे. महाकारणाच्या पुढे अतिकारण आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला जायचे महाराज. कदाचित आपल्याला शिव भेटी दे. महाकारणाच्या पलीकडे आपण गेलो, कारण तू महाकारणाचा साक्षी आहेस. आम्ही त्याचे साक्षी आहोत. आम्ही कोण आहोत? आम्ही स्थूलाचे साक्षी आहोत, आम्ही सूक्ष्माचे साक्षी आहोत, आम्ही कारणाचे साक्षी आहोत आणि आम्ही महाकारणाचे साक्षी आहोत. आम्ही या मंदिरात बसलोय किंवा जेव्हा आम्ही घर बांधतो, जेव्हा आम्ही माझं घर म्हणतो, ज्या तुम्ही माझं घर म्हणता म्हणजे तुम्ही घर आहात का? ज्या तुम्ही कोणाचं घर आहे? आमचे गुरुनाथ बाबा कोणाचं घर म्हणे माझं आहे. ज्या हे घर गुरुनाथ बाबा म्हणतात माझं आहे, त्या गुरुनाथ हे घर नाही. त्या घरात नांदणारी घरापासून एक वेगळी व्यक्ती आहे आणि म्हणून ती म्हणते हे माझं घर आहे. मग सूक्ष्म नाही, मी कारण नाही, मी महाकारण नाहीये. मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता. म्हणजे संपूर्ण विश्वाचं तत्व ज्याच्या आतमध्ये आहे बरं का. आणि म्हणून पलटूदास महाराज एक होऊन गेले महाराज पंजाबमध्ये. आणि पलटूदास महाराज विश्वाला अगदी जिसने पाया उसने छुपाया. जे गुह्य बीज ज्याला म्हणतात, जे अनादी कालापासून आलेलं जे बीज आहे, जे ज्याला प्राप्त झालं त्याने काय केलं? छुपाया. त्याने लपून ठेवलं, त्याने प्रगट केलेलं नाही. आणि म्हणून पलटू गुरु प्रताप से रहे जगत में सोय. अरे नाम नाम तो सब कोई कहे, नाम न पाया कोई ठला. आणि अगदी नाथांच्याच भाषेत सांगायचं म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश या वेगला भास शिवदान. भगवान शिव तो आकाश नाहीये, भगवान शिव पृथ्वी नाही, भगवान शिव जल नाहीये, भगवान शिव तेज नाहीये. पृथ्वी आप तेज वायू आकाश या वेगळा भास शिवदान. आम्ही नेहमी सांगतो आकाश ही पोकळी आहे, पण आकाश तिला म्हणतात की क्षितिजाला तिथे जे टेकलेले आहे. म्हणजे आकाश क्षितिजाला टेकलेलं आहे. आणि आकाश म्हणजे दृष्टीची कक्षा जिथपर्यंत पोचते. आता समोर पहा तुम्ही, डोंगर असेल तर डोंगराला आकाश टेकलेलं आहे, म्हणजे तिथे आकाश टेकलेलं आहे का? नाही. म्हणजे पोकळी जिला म्हणतात ती फार मोठी पोकळी महाराज. आकाशाची पोकळी एवढी मोठी आहे की त्या आकाशाच्या पोकळीमध्ये 1 कोटी सूर्य तळपतात. किती सूर्य आकाशाच्या पोकळीत आहेत? 1 कोटी सूर्य. आणि आम्ही जो सूर्य पाहतो तो पृथ्वीचा सूर्य. आम्ही जो सूर्य पाहतो ना तो पृथ्वीचा सूर्य आहे. असे कोटी सूर्य अवकाशामध्ये आहे. 2 दिवसापूर्वी पेपरला वाचलं मी की एक यान गुरुग्रहावर गेलेले आहे. गुरुग्रहावर गेल्यानंतर त्यांना 3 चंद्र दिसले. एकाच कक्षेमध्ये, एकाच रेषेमध्ये गुरुग्रहावरून त्यांना 3 चंद्र दिसले. आम्हाला किती चंद्र दिसतात? 1. आणि कदाचित 2 दिसले तर दृष्टीचा दोष.
एक जनार्दनी नाम रूपा वेगळा एक जनार्दनी नाम रूप 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 वेगळा परब्रह्म पुतळा जीवाजाना परब्रह्म पुतळा जीवाजाना जीवाजाना एक जनार्दनी वेलापुरे एका जनार्दनी नाम रूपा वेगला परब्रह्म पुतळा शिवजान नाथराय सांगतात की शिव ज्याला म्हणतात त्याला नाव नाही आणि रूप नाही. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. देव त्याला म्हणतात महाराज. ज्याला गाव नाही, ज्याला नाव नाही, ज्याला रूप नाही. बरं का, आमचे गाडगे महाराज सुंदर कीर्तन सांगायचे, वारावसे सकळा ठाई, वारावसे सकळा ठाई, न त्याचे बिरा गाडगेबाबांची चाल आहे महाराज. आणि मी केव्हा केव्हा सांगतो महाराज, कौतुकाने सांगतो मी की कीर्तनात एक वेळ तरी गाडगेबाबांची चाल घेतली नाही मी तर काही माणसांना अशी सवय महाराज, म्हणजे संध्याकाळी मला अर्धी भाकर तरी लागतेच. म्हणजे कितीही भात जेवलो तरी अर्धी भाकरी वर नसेल तर भूकच. काही अशी माणसं आहेत म्हणजे 4 भाकरी काढल्या तरी भूक जात नाही, घासभर भात लागतो. तशी मला एक वाईट सवय महाराज, एक वाईट खोड आहे माझ्या जीवनामध्ये की मला कीर्तनात तर गाडगेबाबांची गती एक वेळ जरी घेतली नाही तर मला कसं तरी होतं. कशाला का मला घाम फुटतो, मला कसं तरी वाटतं की मी चुकलो, काहीतरी माझं काहीतरी गणित चुकलंय. आणि एकदा गाडगेबाबांची गती घेतली तर वारू चालवू चौखुरी. आणि म्हणून शिवरात्री कथा धन्य जे ऐकती, इच्छिले पावती सर्व काही. नामदेव महाराज सांगतात की शिवरात्री कथा ऐका. शिवरात्र आता आज रात्र आहे, आज काय पण आमची शिवरात्र कधी आहे? उद्या. आम्ही म्हणतो तो शिव दिवस आहे. उद्या काय आहे? कारण उद्या आम्ही जी शिवरात्र पाहणार आहोत ती दिवसा पाहणार आहोत, नाही का? शिवरात्र कधी पाहणार आहोत आपण? रात्र दिवसा असते का महाराज? रात्र दिवसा नसते. रात्र तिला म्हणतात की जिथे अंधार आहे. मला काय सांगायचे, जिथे अंधार आहे पण शिव कसा आहे? प्रकाशमय आहे. शिव प्रकाशमय आहे महाराज. 60 सहस्र विघ्नावरी शिवनाम पंचाक्षरी. नाथराय सांगतात या जगामध्ये महाराज, या विश्वामध्ये 60,000 विघ्न आहेत. किती विघ्न आहेत? 60,000 विघ्न आहेत. पण 60,000 विघ्नावर एवढंच औषध आहे, शिवनाम पंचाक्षरी. 5 अक्षरी शिवनामाचा उच्चार केला तर 60,000 विघ्न तुमची 12 वाटा पलटी विघ्ने. आणि म्हणून नामदेव दुसऱ्या चरणात सांगतात, पातकाचा नाश पातक
पातकांचा नाश पुण्यवाडे फार शेकी विश्वंभर कृपा कर. अगदी जळून आपल्याला पाहायचं झालं तर वाल्या कोल्याचं उदाहरण देता येईल महाराज. वाल्या कोली हा कोली नव्हता महाराज. वाल्या कोली हा ब्राह्मण होता, पण त्याच्या व्यवसायाने तो कोली झाला. आज आपण पाहतो न्हावी कोण आहे, आमच्या समोर न्हावी आहे, पण तो न्हावी कोण आहे? मुस्लिम आहे. मला काय सांगायचं, सध्या 90% न्हावी त्या समाजाचे आहेत. न्हावीची जमातच शिल्लक राहिली नाही, आणि जितक्या जमाती जन्माला आले ते नोकरी करतात. त्यांना कंटाळा आलाय त्या वस्ताऱ्याचा. लक्षात रखा, फार गंमत आहे महाराज समाजामध्ये. प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवसायात कंटाळलेली आहे. आता आमच्या अंबादास महाराज नको ते अध्यक्षपद, एवढी कटकट आहे त्या पदामध्ये. कोण काय बोलेल, काय सामान्य माणसं काय बोलतील याचा भरोसा नाही, पण ऐकलंच पाहिजे. नोकरीमध्ये नकोच ती नोकरी. पोलिसाला विचारून पहा, मला पोलीस व्हायचे म्हणे. अरे बाबा भीक माग म्हणे, पण पोलीस मध्ये येऊ नको. म्हणजे मला एवढं सांगायचंय, शेतकऱ्याला एखाद्या आमचे महाराज येऊ द्या म्हणे, थोडीशी जमीन घ्यायची मला वासून दिला, शेती करायचे. तो सांगेल अरे बाबा बस कर, किती पैसे बँकेत टाक आणि बसून खा, पण शेती घ्यायच्या भानगडीत आणि शेती लावायच्या भानगडीत पडू नको. मला एवढं सांगायचंय, प्रत्येक माणूस आपापल्या क्षेत्रात कंटाळलेला आहे. मग मला वाटतं वारकरी सुद्धा फक्त एवढंच पाहायचं आपल्याला की वाल्या कोली ब्राह्मण समाजात जन्माला आला, पण व्यवसायाने तो कोळी झाल्यामुळं धावतं सांगेन वाट माऱ्याचा धंदा करत होता. कर्म धर्म संयोगाने त्याचं मागचं प्रारब्ध उभं राहिलं आणि नेमकी नारदाची भेट झाली. नारदाची भेट झाल्यामुळं अगदी धावतं सांगेन, नारदावर त्याने कुराळ उगारली. 7 रांजण भरले होते ब्रह्महत्येचे. म्हणजे ब्राह्मण मारल्यानंतर एक खडा उचलायचा. काय करायचा? ब्राह्मणाची हत्या केली तरी एक खडा उचलायचा. आपल्यासारखे हजारो मारले तरी खड्याला हात लावायचा नाही. आमच्यासारखे कितीतरी मारले त्याने अगणित, पण ब्राह्मण मारलं की खडा एक उचलून टाकायचं रांजणात. असे 7 रांजण भरले आणि 7 रांजण भरले आणि त्याचंही भरलं. मला काय सांगायचे, त्याचंही भरलं, पण पुण्य आमचं भरतंय. आमचं पुण्य कधीच भरत नाही, आमचं भरतंय ते पाप. पण त्याचं पाप नाही, पुण्य भरलं असं म्हणलं हरकत नाही. नारदाची भेट झाली महाराज, आणि नारदाने सांगितलं अरे कशासाठी करतोय? म्हणे माझ्या मुलाबाळांसाठी करतो. म्हणे एवढंच तर घरी जा, तुझ्या बायकोला मुलांना विचारून ये. धावतं सांगतो महाराज घरी गेले. वाल्या कोली घरी गेलं, बायकोला विचारलं काय ग? म्हणे मी जो वाटमारा धंदा करतो, एवढी लुटमार करतो, एवढी माणसं मारली, एवढा पैसा आणला, एवढं धन आणलं, एवढी दौलत आणली, हे तुमच्यासाठी. तिने सोंग घेतलं विंचू चावायचं, लागली गडबड लोळायला. महाराज फार स्त्रीच्या बाबतीत बोलायचंच नाही. आम्ही स्त्रीच्या बाबतीत कधीच विटंबना करत नाही. लोक बोलत असतील पण आम्ही नाही बोलत. स्त्री हे दैवत आहे बरं का. त्रैलोक्याचा
म्हणजे आई विना भिकारी. ते फक्त भगवंताला विचारा, ज्याला आई नाहीये त्याला विचारा, म्हणून स्त्रीविषयी बोलायचंच नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचंय. तिने सोंग घेतलं आणि वाल्याला सांगू राहिली, महाराज म्हणे आता मला विंचू चावलाय, फार वेदना होतात, त्याच्यातल्या अर्ध्या घ्या. त्याने सांगितलं वेदना कशा घेता येतील? मग ज्या वेदना घेता येत नाही त्या तुम्ही केलेलं पाप त्याचे आम्ही वाटेकरी नाही. महाराज मी नेहमी सांगतो, तुम्ही महाराज पुण्य केलं ना तर पुण्याची वाटेकरी आपली पत्नी आहे. तुम्ही जर एखाद्या संस्थेला जर 2-4 लाख दिले असतील आणि त्या लाखातून तुम्हाला जर पुण्य घडलं असेल तर त्या पुण्याच्या बळावर तुमची पत्नी सुद्धा सुखाने खाईल. लक्षात का? पण तुम्ही जर पाप केलं तर पापाच्या वाटेकरी पत्नी नाही, आपण करी तुका वंदितेचे पाय. ज्याने पाप केलं त्याने भोगायचं, आणि पुण्य तुम्ही केलं तर पुण्याच्या वाटेकरी तुमची पत्नी मुलं आहे. सांगितलं नाही तसेच महाराज धावतो सांगतो मी, तसेच निघाले. वाल्या कोली गेले, पाय धरले नारदाचे, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा बोध केला. अरे वाळलेल्या काष्टाला पाठ लावून बसले, 12 वर्ष वारुळ चढलं, त्याच्यावर वारवलं. अशी तपश्चर्या केली वाल्या कोल्याने. बरं का? पातकांचा नाश 12 वर्षानंतर वारुळ चढलं, नारदाची पुन्हा फेरी आली, पातकांचा पूर्ण नाश झाला. बरं का? आमचे नाथ सुंदर सांगतात, एका जनार्दनी एका जनार्दनी भोग एका जनार्दनी एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिकृपा होता भक्त नियुक्ती दोंधे. कशाला का आम्ही उगीच नसतो का? आम्ही हरिप्रत उगीच नसतो, पण लोक चालले बगले बगले चालले, म्हणजे सफेद धोतर किंवा सफेद लेंगा, सफेद शर्ट, सफेद टोपी, कामच नाही. काम नाही झालो पाही रिकामा. त्यांच्या भाषेत आम्ही कसे आहोत? रिकामे. ठीक आहे, असू द्या, आपला तो विषय पाहायचा नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचंय, त्याच्यावर वारुळ चढलं, पातकांचा नाश झाला. मला काय सांगायचंय? वाल्या कोल्याचं संपूर्ण पातक संपलं, आणि नुसतं पातक संपलं नाहीये तर पुण्य वाढलं महाराज. आणि शेकी विश्वंभर कृपा करी. कोणावर कृपा केली? वाल्यावर. कोणी कृपा केली? भगवान शिवाने कृपा केली. आपण शिवाच्या बाबतीत बोलतोय. वाल्या कोल्यावर त्याची कृपा सुद्धा झाली, आणि त्याचप्रमाणे पातकांचा नाश झाला. बरं का? हॅलो विठ्ठल 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 कोल्याची कीर्ती वाढली गहन. कोल्याची कीर्ती वाढली गहन. कोल्याची कीर्ती वाढली गहन. कोल्याची कीर्ती वाढली गहन. गेले रामायण रामारी, गेले रामायण रामारी. कोल्याची कीर्ती वाढली गहन. कोल्याची कीर्ती वाढली गहन. कोल्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी. अरे लिहिले वाल्मिकी तैसेच करीन, वरतोनी दावी नामा म्हणे. नामदेवराय सांगतात एवढी कीर्ती वाढली कोल्याची. अरे एवढं पातक केलं, 7 रांजण भरलेलं, पण काहीतरी मागचं पुण्य त्याचं उद्याला आलं महाराज. एवढी कीर्ती वाढली त्या कोल्याची. अरे 7000 वर्ष नंतर प्रभू राम जन्माला आले. कधी जन्माला आले? नंतर जन्माला आले. आमच्या लक्ष्मणाने रामाने शंका घेतली, देवा तुमच्या बरोबर सीतामाई आहे, तुमची सेवा करायला मी आहे, पण सीतामाई आदिशक्ती आहे आणि तिच्या सेवेसाठी आपण उर्मिलेला घेऊया. रामाने अनुज्ञा दिली. चालेल म्हणे लक्ष्मणा. लक्ष्मण उर्मिलेचा सल्ला घ्यायला जात आहेत. इकडे प्रभू रामाने लगेच रामायण काढलं. रामायण पाहिलं तर वनवास उर्मिलेला नाहीये. रामायणामध्ये उर्मिलेला वनवास नाही. लक्ष्मणाला, अरे लक्ष्मणा म्हणे उर्मिलेला वनवास नाही, कारण वाल्मिकाने तसं लिहिलेलं
नाहीये, लिहिले वाल्मिकी. एवढी ताकद, एवढी शक्ती वाल्मिकाच्या ठिकाणी निर्माण झाली महाराज, की प्रभू रामाला तसं वागावं लागलं. हे नाटक आहे. रामायण हे नाटक आहे, महाभारत हे नाटक आहे. आणि त्याच्यातील आपण जर पात्र ती पाहतो ती एक सजावट आहे. बरं का, मला काय सांगायचंय की ती म्हणजे महाभारत वाचून ते केलेलं आहे, युद्ध वाचून झालेलं आहे, पात्र सगळी वाचून घेतलेले आहेत. आम्ही पूर्वी नाटक करायचो महाराज, 3 पुस्तकं खरेदी करायला लागतात. नाटक करायचं असेल तर किती खरेदी करायची? 3. म्हणजे एक तो दिग्दर्शक असतो, म्हणजे आतून टचिंग करणार, त्याला एक पुस्तक द्यायचं, एक पुस्तक समोरून फाडायचं आणि एक पुस्तक पाठीमागून फाडायचं आणि त्याच्या त्या पट्ट्या काढायच्या आणि वहीला चित्त व्हायच्या, म्हणजे ज्याचं भाषण त्याला विठाला 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 आणि म्हणून आपल्याला फक्त एवढंच पाहिजे, पातकांचा नाश पुण्य वाढे फार, शेकी विश्वंभर कृपा करे. हा शिव आपण पाहतो. आता भोळ्या शिवाच्या बाबतीत जर पाहायचं झालं बरं का, भोळा शिव जो आहे त्याच्या बाबतीत नाथराय सांगतात की त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर, ज्याला भोळा म्हणतात ना, माथा पडता पाळा, आणि शिव तेव्हा संतोषला. नुसता माथ्यावर पाला, बेलाची पालं पडल्याबरोबर जो संतोष पावतो. अहो, हिरण्यकश्यपू सारखा राक्षस, त्याने नुसती लघवी त्याच्या माथ्यावर केली भगवान शंकराच्या, तरी तो म्हणतो शुद्धोदकम स्नानम, त्याला भोळा म्हणतात. आता लघवी केल्यानंतर लघवी कोण करतो देवावर? कुत्रा. देवावर लघवी फक्त कुत्राच करू शकतो, तर त्याचाच अधिकार आहे अज्ञानामुळं. माणूस लघवी करेल का? मंदिराच्या समोर तर इथे करेल का? बाहेर नाही करणार. पण हिरण्यकश्यपूने लघवी केली तरी तो म्हणतो शुद्धोदकम स्नानम, मोठा वर दिला, त्रैलोक्य हलवलं वगैरे वगैरे. जाऊ द्या, मला फक्त एवढंच सांगायचंय की त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर. महाराज, मी कौतुकाने सांगतो की राजा हरिश्चंद्र उदार होता, राजा बली उदार होता, की इंद्राला हेवा वाटला त्याचा की उद्या इंद्रपद माझा घेईल दानाच्या बळानं. त्याच्या पुढे सांगतो, महाभारतामध्ये कर्णासारखा दानशूर दाता अद्याप झाला नाहीये. अरे, सोन्याचे दात पाडून दिले. मला काय सांगायचंय, अभेद कवच कुंडल, अभेद कवच कुंडल, कान कापून दिले. कान कुणाला दिले ते सांगत नाही मी, पण अभेद कवच कुंडल कापून दिली, सोन्याचे दात पाडून दिले. इतका दानशूर, पण तरी तो सुद्धा लाजला. इथे त्या भोळ्या शंकरा पुढे तो सुद्धा लाजला. का सांगतो मी? पाहुनिया भक्तनाथा, अरे सोये दे आपुली कांता. मला सांगा तुम्ही, या जगात असा वीर जन्माला आला नाहीये की त्याने आपली पत्नी कुणाला तरी दान केली म्हणून. सगळं दान कराल महाराज, प्रसंगी तुमची तो बिल्डिंग, तुमचे जर बंगला जरी असेल कोणी मागितला देऊ शकता, पण तुम्हाला सांगितलं तुमची बायको मला द्या, तर त्याचा परिणाम वेगळा होईल. बायको तर कोणी देणारच नाही, पण देण्याआधी काय होईल, कदाचित खून खराबी होण्याची शक्यता आहे. पण कैकशी नावाची रावणाची माता, कैकशी आणि कैकई दोघांची रास एक. महाराज, रावणाची आई कैकशी, रामाची आई कैकई, दोघींची रास एक. अरे, कैकईने राम घडवला, कैकईने राम घडवला. कैकई सारखी माता झाली नाही, आज नाही, उद्या सुद्धा होणार नाहीये बरं का. कारण या कैकई मुळे रामायण घडलं. कैकई मुळे रावण मारला गेला आणि रावणाला मारण्यासाठी रामानं लंकेला पदस्पर्श करावा म्हणून 6 महिने रामेश्वरकडं रावणाची आई कैकशी भगवान शंकराची त्या ठिकाणी शिवलिंग तयार करून पूजा करत होती. इतकी बलाढ्य, इतकी थोर पूजा तिची झाली महाराज, की इंद्राला हेवा पडला, ब्रह्मदेवाला हेवा पडला. इंद्र खाली आला, इंद्राने ती पूजा उचलली, समुद्रात फेकून दिली. आपण शिवलीला अमृत पालन करत असाल, मी थोडक्यात सांगेन, जास्त वेळ घेणार नाही. फेकून दिल्यानंतर तिने अन्न वर्ज्य केलं की आजपासून मी अन्न क्षेत्र करणार नाहीये. मग रावणाने सांगितलं हरकत नाही. अरे, मातेसाठी त्याने काय केलं, भगवान शंकराकडे म्हणे आता हे लिंग करायचंच नाही, वाळूचं लिंग करायचं.
नाही जर वाऱ्याने उडून जात असेल किंवा इंद्रासारखा जर देव कपटाने तुझं जर ते लिंग घेऊन समुद्रात टाकून देत असेल तर आता मी आत्मलिंग आणतो. रावण त्याला म्हणतात बरं का. तो रावण नव्हता, त्याची प्रतिज्ञा तशी होती. रावणाची प्रतिज्ञा होती महाराज बरं का. सोन्याला सुगंध आणीन. सोन्याला सुगंध आहे का? नाही. तरी सोना किती सध्या बाजारात तर महाग आहेच, पण बायांच्या अंगावर सुद्धा किती सोनं आहे. आणि महाराज कदाचित त्याला सुगंध असतात. सोन्याला सुगंध नाही बरं झालं. ऊसाला फल आलं नाही बरं झालं. कारण ऊसाचं मूळ सुद्धा गोड आहे, त्याचं फल किती गोड असतं. आणि चंदनाला फूल नाही, कारण फुलाचा धर्म आहे सुगंध. पण कदाचित चंदनाला जर फुल आलं असतं तर. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सोन्याला सुगंध आणण्याची प्रतिज्ञा रावणाची होती. स्वर्गाला शिडी लावण्याची प्रतिज्ञा रावणाची होती. खारा पाण्या समुद्र गोरा करायचं प्रतिज्ञा रावणाची होती. 33 कोटी देव बंदीखान्यात टाकले. एक प्रतिज्ञा त्यांची. 33 कोटी देव बंदीखान्यात टाकले बरं का. लंका सोन्याची केली. ती कशी केली ते सांगत नाही, ती चोरून आणली. ही लंका ही खरी म्हणजे कुबेराची आहे. लंका कोणाची आहे? कुबेराची आहे. पण भगवान शंकराकडे सत्यनारायणाच्या पूजेला रावण नेला होता. रावण हा कोण होता? ब्रह्मवेता. त्या विश्वामध्ये त्याच्यासारखा ब्रह्मवेता कोणी नव्हता. त्याला कैलासात नेला होता आणि कैलासात त्याने भगवान शंकराची पूजा व्यवस्थित पार पाडल्यानंतर त्याला ही सोन्याची लंका कुबेराची भगवान शंकराने दान केलेले आहे. आणि त्याने कुबेराबरोबर युद्ध करून आणि त्याचं पुष्पक विमान हिरावून आणलेले रावणाने. म्हणून जेव्हा लंका सर झाली आणि बिभीषणाने विनंती केली प्रभू रामाला, प्रभू विमानात बसा म्हणे. हे चोरून आणलेल्या विमानात मी बसणार नाही. धावतं पाहूया आपण. आणि अशा पद्धतीने रावण कैलासामध्ये गेलेला आहे. कैलासात गेल्यानंतर त्याने भगवंताची भक्ती केली. भक्ती केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. आत्मलिंग मागितलं, आत्मलिंग काढून दिलं आणि समोर त्यांची पार्वती माता बसली होती. ती रूपवण स्त्री पाहिल्यानंतर त्याच्या मनात मोह निर्माण झाला, काम जागा झाला. त्याने सांगितलं म्हणे ती पार्वती मला द्या, तुम्हाला काय गरज आहे? तुम्ही स्मशानात राहता, तुमच्या अंगावर कपडे नाहीत, तुम्हाला घर नाही, दार नाही, जमीन नाही, एवढी सुंदर रूपवान स्त्री कशासाठी? द्या मला म्हणे. जा घेऊन. त्याला भोळा म्हणतात. जा घेऊन उचलली, घेतली खांद्यावर. 33 कोटी देव तिथे म्हणे देवा काय केलंय? अरे ही पार्वती म्हणजे आदिशक्ती आहे. अरे पार्वती म्हणजे विश्वाचा प्राण आहे. ही तुमची पत्नी नाही देवा, हा विश्वाचा प्राण आहे. अरे पाचांची पत्नी एकाने पणाला लावली तरी चौघांनी संशय घेतला नाही, त्याला भाऊ म्हणतात. भाऊ त्याला म्हणावं, पाचांची पत्नी एकाने पणाला लावली तरी चौघांनी शंका घेतली नाही की आमची पत्नी तुम्ही कशी पणाला लावली. 33 कोटी देव आले. देवा म्हणे काय केलंय? म्हणे काय केलंय त्याचा तो पाहिजे. कोण पाहिजे? शिवजान. मला काय सांगायचंय, भगवान शंकराला अवतार घ्यावा लागला. पुढे गेले आणि अरे म्हणे काय चालवलंय? अतिशय रूपाण होती ती. म्हणे फसवलं तुला, शंकराने फसवलं. वर पाहिलं काली कुट्ट बाई, तशीच खाली ठेवली. भद्रकाली तशीच खाली ठेवली. पुन्हा गेला देवाकडे, भगवान शंकराकडे पुन्हा गेला. म्हणजे काय रे फसवलं तू मला? मग भगवान विष्णूला तिथे अवतार घ्यावा लागला. मळापासून एक कृत्या तयार केली, एक कन्या तयार केली स्वतःच्या मळापासून. आणि ती कन्या मयुरासुराकडे पाठवली. आणि मयुरासुराची ती मंदोदरी बरं का, ही मंदोदरी खरं म्हणजे महाराज विष्णूची मुलगी आहे. आणि रावण हा विष्णूचा जावई लागतो. आणि तेव्हापासून हा संघर्ष चालू आहे. सासर जावयांचा नाहीच मिटणार. आपलं फक्त एवढंच पाहिजे. महाराज निघालेले आहेत. पुढे आल्यानंतर त्यांच्याकडे आत्मलिंग आहे. ती भद्रकाली तिथेच गुप्त झालेले. आणि मग आत्मलिंग घेऊन पुढे जात असताना भगवान विष्णूला गणेशाच्या रूपाने तिथे गोवाऱ्याचं रूप घेऊन आणि रावणाला अतिशय लगवी लागली. महाराज आम्ही कौतुकाने सांगतो, एक वेळ आमच्या हे भातसाचा जो पाईप गेला नाही इकडनं ताणसाचा, तो फुटल्यानंतर जेवढं पाणी वाईल त्याच्या 10 पट पाणी वाहत होतं रावणाच्या लगवीचं.
एवढा मोठा फोकस होता तो. लक्षात आलं का? आणि मग त्याने सांगितलं, महाराज हे तुमचं देवाने सांगितलं होतं हे आत्मलिंग जे आहे ते रस्त्यात कुठे उतरायचं नाहीये. म्हणून सहज जाता सांगतो महाराज की आपण जर या मंदिरामध्ये मूर्ती आपल्याला आणायची आणि ती मूर्तीला एकदा तुम्ही मुंबईला किंवा जयपूरला जरी एकदा स्पर्श केला आणि मूर्ती उचलली, रस्त्यात थांबवायची नाही. मूर्ती रस्त्यात थांबवायची नाही. आता आपला वेळ अपुरे. नाही तर कर्नाटकवरून पांडुरंग राया पैठणला आणताना पांडुरंगाने सांगितलं होतं कर्नाटकच्या राजाला की देवा मला फक्त पैठणला नेऊनच उतर, रस्त्यात कुठे उतरू नको. देव रस्त्यात उतरवायचा नसतो. पण याला लघवी लागली मायावी, आणि लघवी लागल्यामुळे त्याने सांगितलं, गणपती होता तिथे रूप घेऊन, म्हणे मी तुमचं हे सांभाळतो पण मी 3 वेळा हाक मारेन, माझ्या गायी फार कठीण आहे. कारण तुका म्हणे तू राग मनेरी ये राम मी जाणो. फसवलं, देवाला फसवलं तुकोबारा सांगतात. एकच सांगितली की मनेरी पुढे गेली की सगळ्या गायी मागे जायच्या. जे पेंद्या सुद्धा मी बिनधास्त केलायचे, त्यांच्या गायी तिच्या मागे आणि देव तिच्या मागे मनेरीच्या. लक्षात का? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तिथे लघवी लागल्यामुळं एकदा हाक मारली, 2दा हाक मारली महाराज, आणि 3ऱ्यांदा हाक मारता क्षणीच ते खाली ठेवलं. रावणाची लघवी संपली, रावण आलेला आहे आणि सगळ्या गायी गुप्त झाल्या. गायी गुप्त होता होता एकीचा कान धरला. रावणाने एकीचा कान धरला. त्याला गोकर्ण तीर्थक्षेत्र म्हणतात. विठाला 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 आणि गोकर्ण तीर्थाचा महिमा जर आपण पाहिला तर अतिशय कठीण असा महिमा आहे. वरकड क्षेत्री 1,00,000 वर्ष जाण. वरकड क्षेत्रावर तुम्ही जर 1,00,000 वर्ष तपश्चर्या जरी केली बरं का, तरी तप आचरता महान. म्हणजे तुम्ही गोकर्ण क्षेत्रावर जर गेले तर गोकर्ण क्षेत्री 1 दिन किती, म्हणजे इतर क्षेत्रावर तुम्ही 1,00,000 वर्ष तपश्चर्या केली तरी जे फल प्राप्त होणार नाहीये ते 1 दिवस तुम्ही गोकर्ण तीर्थात जाऊन तपश्चर्या केली, एका दिवसात ते फल प्राप्त होईल महाराज. एवढी ताकद त्या तीर्थामध्ये आहे. आणि म्हणून पातकांचा नाश पुण्यवाडे फार शेकी विश्वंभर कृपा करी. नामदेवराय 3ऱ्या चरणात भोग जाय त्याचा करीती सन्मान. ओ भोग जाय त्याचा करीती सन्मान. ओ भोग जाय त्याचा काल करी चरण सेवा त्याची. उदाहरणात आपलं सांगायचं झालं महाराज तर हरिश्चंद्र राजाचं उदाहरण घेतलंय. हरिश्चंद्र राजा सत्वनिष्ठ मोठा, श्रीपुत्र चोहोटा माझी विकी. लक्षात का? राजा हरिश्चंद्राला म्हणजे पहाटे भगवान शंकरच होते, ते पहाटे आले आणि पहाटे येऊन त्याने दान मागितलं. सार्वभौम सत्ताक राजा हरिश्चंद्र सगळं दान केलं. धावतं सांगेन मी, सगळं दान केलं आणि श्री पुत्र चोहोटा माझी विके. पत्नी विकायची पाली आली, मुलगा विकायची पाली आली, स्वतःला डोंबा घरी पाणी भरायची पाली आली एका सार्वभौम राजाला. भोग जाय त्याचा. मला काय सांगायचंय,
तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत अरे आपलं बाल वारलं, सर्प चावून बाल वारलं, त्या बालाच्या अंगावर कफन ठेवायला जागा नाहीये, तिने अर्धी साडी तोडली तारामती राणीने आणि अर्ध्या साडीत ते गुंडाळून स्मशानात नेलेले. त्या स्मशानात हाच होता कोण, राजा हरिश्चंद्र. मी म्हणजे वेळ घेणार नाहीये. आणि तिथे नेल्यानंतर चोहटा माझी विखे फार सुंदर म्हणजे नाथराया सांगतात की अशा पद्धतीने त्या ठिकाणी आणि ती म्हणजे एक लास समजलं, लास म्हणजे भुताटकी, लाव भुताटकी म्हणजे आपलंच मूल आपण खाते, तिला लाव म्हणतात. आणि ते विशिष्ट अभ्यासासाठी ज्ञानासाठी ते करावं लागतं. तो भाग मला सांगायचा नाही. मी फक्त एवढं सांगू इच्छितो की इथपर्यंत पाळी आली तरी त्याने आपलं सत्व सोडलं नाहीये. शेवटी भगवान शंकराला तिथे यावं लागलं. वशिष्ठ मुनी त्याचे गुरु, वशिष्ठ मुनी तिथे हजर झाले आणि विश्वामित्र सुद्धा त्या ठिकाणी हजर झाले की ज्याने आपल्या गुरुची 100 पोरं मारली. आम्ही म्हणतो असा शिष्य असावा. शिष्याने गुरुची किती पोरं मारली? 100 पोरं मारली. तरी गुरुने त्याच्याविषयी कधी तिरस्कार केला नाही. त्याला गुरु म्हणावं. भोग जाय त्याचा करीती सन्मान, काल करी चरण सेवा त्याची. तिथे स्वतः काल उभा राहिलेले आहे आणि काल उभा राहून राजा हरिश्चंद्राची सेवा केली. या सगळ्याचं सार आहे शिवरात्री कथा धन्य जे ऐकती. बरं का, शिवरात्री कथा ऐकल्यामुळं, शिवरात्री कथेचं आचरण केल्यामुळं आपल्या जीवनात म्हणजे पातक नष्ट होईल, भोग जाईल. एवढंच नाहीये तर आपल्याला मोक्ष प्राप्त सुद्धा होईल. म्हणून एक वेळा आपण भजन करूया. त्यांना मॅक मारलेले सज्जनी जपायचं आहे, नाम जपायचं. पण कुणी जपायचे? सज्जनी. ज्याप्रमाणे वाघिणीचं दूध ठेवायला सोन्याची वाटी लागते, त्याचप्रमाणे भगवंताचं नामस्मरण करायला शुद्ध बीजापोटी भले रसाळ कोमटी. एका जनार्दनी शिव हा भजावा, संसार करावा सुखरूप. संसार मुळाबाळांचा नाहीये. पुनर्पी जन्म पुनर्पी मरणम त्याने जठरे पुनर्पी शयनम. संसार करावा सुखरूप. हे सुखरूप संसार करण्यासाठी आपल्याला भगवान शिवाचं नामस्मरण करायचं का. आणि ते नामस्मरण करून आपलं मी नेहमी सांगतो या जड ह्याचं सोनं करायचंय, सोनं करून घ्यायचंय. आणि ते सोनं करण्यासाठी प्रत्येकाने ज्या ठिकाणी सप्ताह आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, सत्संग आहे, सत्संगात हजेरी लावायची आणि आपल्या जीवाचं सोनं करून घ्यायचं. बापू हो, म्हणून एकदा माऊलीचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.